विनंती आहे, 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं विजेचं बिल जे येतं, तुम्हाला चिंता असते किती येईल काय माहित नाही. या विजेच्या बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि हे विजेच्या बिलाचं हे टोरेंट कंपनी हे लोकांना टोल सारखी वाटते. टोरेंट कंपनी अन्याय करत असेल तर टोरेंट कंपनीला पण घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी आलात का लोकांना लुटायला आलात? तुम्ही लोकांना चांगली सेवा द्या. तुमचं बिल जे आहे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणार. कारण धोकादायक इमारती क्लस्टर मध्ये घेण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. क्लस्टर डेव्हलप योजना बंद पाडा. कोर्टात गेले स्टे आणायला, कोर्टाने 1 लाफा दिला, बोला पाय. दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरमध्ये, आणि कोण गेले? महाविकास आघाडी. वडपल्लीवार म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता, अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही त्यांच्या पोरांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावण्यासाठी कोर्टात जाता, बंद पाडण्यासाठी कोर्टात जाता. आता म्हणतात आमचं सरकार आलं की सगळं बंद करणार. काँग्रेसचे लीडर म्हणतात ते रेवड्या वाटणे का काम बंद करेंगे. मैं तुम्हाला पैसे देतो, ते रेवड्या वाटतात त्यांना. अरे या गोर गरीब महिला 1,500 रुपये त्यांच्या कुटुंबाला एक आधार मिळावा म्हणून आम्ही दिले. आम्ही पण गरिबी पाहिली आहे, गरिबी पाहिली. आमची आई कसं घर चालवायची, कशी तिच्या डोळ्यात तगमग, हे बिल भर, ते बिल भर, याचे पैसे ठेव, त्याचे पैसे ठेव. तेव्हा मी विचार केला होता की जेव्हा माझ्याकडे अधिकार येईल तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना मी काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्ही निर्णय घेतला, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी आम्ही सगळ्यांनी मिळून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. 2 हप्ते गेले तसं विरोधक म्हणाले, अरे लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे काढून घेणार नाही, हे देणार सरकार आहे. ही देणं बँक आहे, लेणं बँक नाही. आणि म्हणून आम्ही हप्ते भरणारे आहोत. हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार महाविकास आघाडीचं होतं. आम्ही 5 हप्ते आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले. हा फरक आहे. या आचारसंहितेमध्ये तुमचा नोव्हेंबरचा हप्ता बंद झाला असता, पण आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ला मतदान झाल्या डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात येणार म्हणजे येणार. आणि मी सांगितलं होतं तुम्हाला 1500 वर आम्ही ठेवणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आता माझं एक काम करणार, अजून एक 5 मिनिटं बाकी आहेत बघा, लवकर संपवतो. आणि तुम्ही माझं एक काम करणार पक्का. तुम्ही तुमच्या आता घरी जाणार, तुम्ही त्यांना सांगा आपल्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आम्ही भेटून आलो. एकनाथ शिंदेने सांगितलंय कुणाचं पण बाप आला, कुणाचं पण मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती बनवायचंय, लखपती. हे निरोप देणार तुम्ही पक्का. आणि 20 तारखेला काय करणार? 2 नंबरचं बटन दाबणार. कुठला बटन? कुठला?
नंबर बटन, घड्याळ, विक्ट्रीचं बटन, नंतर तिथं धनुष्यबाण शोधत बसा कोण होय. आणि म्हणून घड्याळाचं बटन दाबायचं आहे. घड्याळ ही निशाणी आहे. आता आपली एक धनुष्यबाण आहे, एक कमळ आहे आणि एक घड्याळ आहे. आता नजीबचं घड्याळ आहे आणि नजीब पहिल्यापासून घड्याळवालाच आहे, पण आपला आहे तो. घड्याळवाला असला तरी आपला आहे, आपला पोरगा आहे. त्याला आशीर्वाद देणार तुम्ही. एक दिवस त्याच्यासाठी काढा. नजीब तुमच्यासाठी 5 वर्ष सेवा करेल, 5 वर्ष. आणि या कळवा मुंबऱ्याच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही. ही एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे. नजीबच्या माग खंबीरपणे संघाचा विकास करेल, ही जबाबदारी मी घेतो. पण नजीब, तू मात्र निवडून आल्यावर हे सगळे कार्यकर्ते